नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण वसंत पंचमी या सणाचे महत्त्व तसेच या सणाचे आश्चर्यचकित करून टाकणारी तथ्ये कोणती आहेत, या वसंत पंचमीची संकल्पना त्रिदेवीशी कशी जोडलेली आहे, तसेच सरस्वती नदीशी काय संबंध आहे, तसेच वसंत पंचमीची आख्यायिका काय आहेत आणि हा सण कसा साजरा केला जातो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. वसंत पंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव. निसर्गाचे सौंदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत 16 कलांनी फुलून उठते. वसंत पंचमी हा हिवाळा संपून उन्हाळा चालू होण्याआधीचा एक काळ असतो. मकर संक्रांतीनंतर सूर्य हळूहळू उत्तर दिशेकडे सरकतो आणि हवेतील उन्हाळा वाढू लागतो. हा बदल भारतीय उपखंडात खूप आल्हाददायक असतो, कारण थंडीच्या तीव्रतेपासून सुटका मिळते. वसंत पंचमी ते होळी या 30 दिवसांच्या संक्रमण काळानंतर खरा उन्हाळा चालू होतो. भारतीय कालगणनेनुसार चंद्रभ्रमणावर आधारित असलेल्या वसंत पंचमी हा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील 5वा दिवस असतो. हा महिना ख्रिस्त कालगणनेनुसार जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात येतो. वसंत पंचमीची संकल्पना त्रिदेवीशी जोडली गेली आहे. वसंत पंचमीला या भारत भूमीत खूप महत्त्व दिले गेले आहे. पुरातन काळापासून हा सण सरस्वती नदीशी पण जोडला आहे. भारतातील अनेक भागात या सणाला देवी सरस्वतीची पूजा केली जाते. भारताच्या दक्षिण भागात लोक या सणाला श्री पंचमी म्हणतात. श्री हे लक्ष्मी देवीचे एक नाव आहे. वसंत पंचमीच्या दिवशी देवी पार्वतीने महादेव शंकराचा तप भंग करण्यासाठी कामदेवास पाठवले होते. त्यामुळे वसंत पंचमी हा सण या तीनही देवींशी निगडीत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या दिवशी ज्ञान, ऐश्वर्य आणि सृजनात्मक शक्ती ही 3 मूल्ये असलेला हा दिवस आहे. आता आपण पाहूया सरस्वती नदी व सरस्वती देवीशी संबंध कसा जोडला गेला आहे. सरस्वती नदी ही भारताच्या वायव्य भागात वाहणारी पुरातन नदी आहे. कालांतराने ती सुकली होती. त्या दिवसात उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळून नदीत पाणी वाढले आणि नदी पुनर्जीवित झाली. नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर मोहरीची रोपे फुलली. मोहरीच्या पिवळ्या रंगाच्या फुलांनी नदीचे दोन्ही तट लांबपर्यंत सजून जायचे. भारतीय परंपरेनुसार पिवळा रंग ज्ञानाचे प्रतीक आहे. पिवळा रंग वसंत ऋतूचे प्रतीक आहे. देवी सरस्वती ज्ञानाची देवता आहे, त्यामुळे या नदीला सरस्वती नाव पडले. या दिवशी ज्ञानाचा उत्सव साजरा होतो. पुरातन काळी अनेक ऋषींनी त्यांचे आश्रम सरस्वती नदीच्या किनारी बांधले. महर्षी वेद व्यास सुद्धा इथेच राहत होते. सरस्वती नदीच्या किनारी वेद, उपनिषद आणि अनेक ग्रंथ लिहिले गेले व संग्रहित केले गेले. त्यामुळेच या नदीला देवी सरस्वतीशी म्हणजेच विद्येच्या देवतेशी जोडले गेले. वसंत पंचमीला देवी सरस्वतीला पिवळे वस्त्र परिधान केले जाते, ज्याने या सणाचे आणि नदीचे नाते अधोरेखित होते. भाविक सुद्धा पिवळे वस्त्र धारण करतात आणि पिवळ्या रंगाच्या अन्नाचे वाटप करतात. वसंत पंचमी हा देवी सरस्वतीचा म्हणजेच विद्येची देवतेचा दिवस असल्याने काही ठिकाणी या दिवशी मुलांचे शालेय शिक्षण सुरू करण्याची प्रथा आहे. देवी सरस्वती ही सृजनशीलतेची देवी आहे. पुरातन काळात वसंत पंचमी ते होळी या महिन्याभराच्या काळात वसंत उत्सव हा सण साजरा केला जायचा. आपल्याला माहीत आहे की वसंत पंचमी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात येते. जाणकार सांगतात पुष्कळ देवांचे लग्न हे याच महिन्यात झालं आहे. शंकर आणि पार्वती यांचा विवाह देखील याच महिन्यात झाला आहे. आता आपण पाहूया वसंत पंचमीशी संबंधित एक लोकप्रिय आख्यायिका. भगवान शंकर महादेव कडक तप करत होते. तारकासूर नावाच्या राक्षसाला वर होता की फक्त शंकराचा मुलगाच त्याला मारू शकतो, ज्याने जगभर उच्चाट मांडायला सुरुवात केली आहे. भगवान शंकर बऱ्याच कालापासून गहिरे ध्यान करून संन्यासी बनले होते. त्यांचे परत लग्न होणे इतक्यात शक्य नव्हते. त्यांची पहिली पत्नी सती हिने समाधी घेतली होती. तेवढ्यात सती ही पार्वती बनून परत आली. शंकर प्रसन्न होण्यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली, पण शंकर काही हलले नाही. मग पार्वती देवीने कामदेवाला पाठवले.
शंकराला ध्यानातून बाहेर काढण्यासाठी कामदेव शंकराकडे गेले. तो दिवस होता वसंत पंचमीचा. शंकराला आकर्षित करण्यासाठी व ध्यानातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी कैलासावर भ्रामक वसंत ऋतू निर्माण केला. शंकर नंतर जागे झाले आणि क्रोधित होऊन त्यांनी कामदेवाची राख केली. पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला. त्यांना कार्तिकेय नावाचा मुलगा झाला आणि कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. आता आपण पाहूया वसंत पंचमी भारताच्या वेगळ्या वेगळ्या भागात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कशी साजरी होते. सरस्वती पूजा म्हणून साजरा केला जाणारा दिवस असण्याव्यतिरिक्त वसंत पंचमी हा दिवस भारतातील वेगळ्या वेगळ्या प्रदेशांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. पंजाबमध्ये या सणाला पतंग उडवून पतंगोत्सव साजरा करतात. लोक पिवळे वस्त्र धारण करतात आणि पिवळ्या रंगाचा भात खातात. शीख लोक पिवळ्या रंगाची पगडी घालतात. महाराष्ट्रात नवविवाहित जोडपी पिवळ्या रंगाचे कपडे घालून देवळात जातात. राजस्थानात लोक या दिवशी चमेलीचा हार घालतात. बिहारमध्ये पुरातन काळात याच दिवशी सूर्यदेवाची मूर्ती बसवण्यात आली होती. या दिवशी मूर्तीला स्नान घालून सुशोभित करतात. आता आपण पाहूया सुफी मुसलमान वसंत पंचमी का महत्त्वाची मानतात. सुफी परंपरेनुसार सुफी कवी अमीर खुसरो यांनी 13व्या शतकात काही हिंदू महिलांना पिवळी फुले घालताना पाहिले. तेव्हा त्यांनी ही पद्धत सुफी मुसलमानांमध्ये पण चालू केली. त्यानंतर त्यांनी ही प्रथा सुफींमध्ये आणली, जी आजपर्यंत चित्ती समुदायातील सुफी मुस्लिमांद्वारे पाळली जाते. वसंत पंचमी हा तो दिवस आहे जेव्हा काही सुफी मुस्लिम दिल्लीतील सुफी संत निजामुद्दीन औलिया यांच्या कबरीजवळ साजरा करतात. अशा प्रकारे वसंत पंचमी हा सण भारताच्या वेगळ्या वेगळ्या भागात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. हा दिवस प्रेमाचा आणि ज्ञानाचा आहे. आपली संस्कृती ही खूपच आकर्षित करणारी आहे, नाही का? तेवढाच आपल्या परंपरेत स्वास्थ्यावर भर दिला आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी स्वास्थ्य टिकवण्यासाठी अनेक पद्धती सांगितलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.